तुम्ही सर्वजण मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या स्वामी महाराज पूर्ण करोत. तर आज तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल आज या आपल्या व्हिडिओमध्ये काय आहे. तर चला मी जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की मातीची भांडी मी घेतली, दाखवते. हे मातीचं भांडं आहे आणि कढई आहे. तर हे बघू शकता तुम्ही, अशी मी कढई घेतली आहे. खूप गुळगुळीत आहे हे बघा आणि खूप छान आहे. असं हे मातीचं भांडं मला पण खूप आवडतं आणि हे पारंपरिक आलेलं असं हे मातीची भांडी हे सगळी जुनी लोक वापरायची आणि त्याच्यातच हे जेवण बनवायचं हे सगळ्यांनाच माहिती असेल. आणि का जेवण करायचे, का वापरायचे हे तुम्हाला सगळं काही मी पुढे जाऊन सांगेनच. तर हे मी असं खरेदी केलं आहे. माझ्याकडे मी आधी भांडं घेतलं होतं, म्हणजे जी भांडी मी घेतली तर माझ्याकडे खूप आधीची जुनी भांडी आहेत मातीची. त्याच्यामधलं हे एक असं टोप आहे, तो म्हणजे पातेलच आहे छान, हे वापरलेलं आहे. पण आता मी जे नवीन भांडं घेतलं आहे ते आहे असं कढई घेतली आहे छोटीशी. आणि आपण प्रत्येक वेळेस बाजारात जातो तर आपल्याला अशी भांडी घ्यायला जातो तेव्हा खूप वेगवेगळी भांडी असतात आणि खूप असं काय घेऊ काय नको असं होत असतं. तर मला ही कढई खूप सुंदर वाटली आणि हे त्याचं झाकण आहे. तर हे बघा, तर अशी आहे हे कढई आणि ह्याच्यावरचं झाकण सुद्धा आहे. भांडी घ्यायच्या वेळेस आपण कशी घ्यायची, तर भांडी मातीची भांडी कधी पण बघून घ्यायची असतात. कुठेही चिरा पडला नाहीये ना हे बघायचं, भांडं व्यवस्थित आहे का हे बघून घ्यायचं. तर हे मी असं छान बघून घेतलंय आणि ह्याचा आवाज सुद्धा बघा असा व्यवस्थित येतोय, म्हणजे हे भांडं अगदी छान आहे आणि बरोबर आहे. तर आता ही भांडी आपण वापरायची कशी आणि का वापरतात हे तुम्हाला सगळं काही मी मांडणार आहे. तर ही भांडी जुनी लोक म्हणजे पारंपरिक ही भांडी आलेली आहेत आणि जुनी लोक का वापरायची, कारण त्याच्यातून आपल्याला लोह, जीवनसत्व जे काही असतं ना आपल्या शरीराला पौष्टिक असं, हे सगळं ह्या भांड्यामध्ये आपण जेव्हा जेवण बनवतो त्या जेवणामार्फत मिळत असतं. आणि फक्त आपल्याला हे जेवण करण्याच्या आधी खूप छान प्रकारे ते व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे. आणि ते कसं स्वच्छ करायचं हे सगळं मी तुम्हाला दाखवते. लोक ह्याच अशा मातीच्या भांड्यामध्ये जेवण करायचे आणि जास्त करून हीच भांडी यूज करायचे. शरीरासाठी जे चांगलं असेल ना तर हे मातीच्या भांड्यामध्ये आपण जेवण बनवलेलं असतं तेच चांगलं असतं. आणि झालं का बनवायचं आपण मातीच्या भांडीमध्ये आणि का लोक जुनी वापरत होती हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. तर आता ही भांडी स्वच्छ कशी करायची, तर ही भांडी जेव्हा नवीन आपण आणू ना तेव्हा ही भांडी 24 तास, एक दिवस पूर्ण भरून ठेवलेल्या अशा टबमध्ये किंवा बाल्डीमध्ये भिजवून ठेवा. तर मी तुम्हाला दाखवते, हे दोन्ही आपल्याला भिजवून ठेवायचं आहे. नंतर आपण ह्याला काथ्या कोणता यूज करायचा आहे तर मी तुम्हाला सांगते. हे घासताना आपण काथ्या जो सॉफ्ट असतो तो काथ्या यूज करायचा आहे. जो आपण भांड्याने तार काथ्या असतो ना तो यूज करायचा नाही, कारण ह्याला हे सगळं छिद्र असतं त्याच्यामध्ये ते जाऊन बसतं बारीक बारीक छिद्रातून आणि नंतर मग ते आपण अन्न शिजवतो त्याच्यामध्ये, मग ते योग्य नाही आहे. त्याच्यामुळं तार काथ्या असं लावायचं नाही आहे. तर आपण साध्या सॉफ्ट काथ्या असतो त्याने यूज करायचा आहे भांडी घासताना. आणि हे आता आपण नारळाचा काथ्या आहे बघा, तो सुद्धा आपण यूज करू शकतो आणि त्याने आपण ही भांडी घासायची आहेत मातीची भांडी. तर असं राख मिळत नाही तर तुम्ही ह्या काथ्याने सुद्धा घासली तरी चालेल, फक्त सरफ वगैरे लावायचा नाहीये. A few moments later. तर आता हे रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं, तुम्ही बघितलं. आता ते काढल्यानंतर आता पुन्हा आपल्याला त्या नारळाच्या शेंडीने छान स्वच्छ घासून घ्यायचं आहे. घासताना अगदी अलगद हातानेच घासायचं आहे, जास्त जोर द्यायचा नाही आहे.
आणि स्वच्छ केल्यानंतर ते उन्हामध्ये किंवा असंच पंख्याखाली सुकून द्यायचं आहे. किंवा तुम्ही छान असं स्वच्छ कपड्याने ते पुसून घेऊन कोरडं करू शकता आणि पंख्याखाली ठेवू शकता. तुम्ही शक्यतो मातीच्या भांडीमध्येच जेवण करण्याचा प्रयत्न करा आणि मातीची भांडी नसेल तर तुम्ही लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण बनवा. खूप छान आहे ते आपल्या आरोग्यासाठी. आणि मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवल्यावर भाजीतील पोषक तत्वे 100% तशीच भाजीत राहतात आणि ती नष्ट होत नाहीत. त्याच्यामुळे मातीच्या भांड्यातच जेवण शक्यतो बनवा. आणि लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण बनवलं तर ती पोषक तत्वे 95% शिल्लक राहते आणि स्टीलच्या भांड्यामध्ये 50 ते 60% राहतात. तर जर्मलच्या भांड्यात खूप कमी पोषक तत्वे राहतात. 15 ते 20%च पोषक तत्वे राहतात जर्मलच्या भांड्यात. तर जेवण शक्यतो मातीच्या भांड्यातच करा मी तर म्हणेल. जर्मलची भांडी आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही आहेत, तर लोखंडाची भांडी आणि मातीची भांडीच खूप छान असतात आरोग्यासाठी. आणि फक्त मातीच्या भांडीत जेवण करायचं म्हणजे जरा थोडा वेळ लागतो, बारीक गॅसवरच ते करावं लागतं. तर आता हे बघा मी खूप छान असं कात्याने घासून घेतलं आहे आणि आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तर आता तुम्ही बघू शकता हे मी छान स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं आहे आणि कोरडं करून पंख्याखाली सुकवलं आहे आणि थोड्या वेळाने छान असं कोरडं झालं आहे. तर आता त्याच्यानंतर मी तेल लावते. तेल लावून सर्वीकडे स्प्रेड करायचं आहे छानपैकी. तर पूर्वीची लोकं बघा जेवण किंवा पाणी हे सगळं मातीच्या भांड्यातच करायचं आणि 100 वर्ष ते खूप त्याच्यामुळे म्हणजे जगतात. कारण मातीच्या भांड्यामध्ये हे जेवण बनवत होते पूर्वीची लोकं आणि ते मातीची भांडी आहे ना कुठल्याच केमिकलने बनवत नाही. त्याच्यामुळे जीवनसत्व, पौष्टिक हे सगळं काही त्याच्यापासून आपल्याला मिळत असतं, त्याच्यापासून लाभ होत असतो. तर आपल्याला निरोगी राहायचं असेल, ठेवायचं असेल तर मातीच्या भांड्यांचा, पितळाच्या भांड्यांचाच उपयोग करा. तर आता हे मी बघा उन्हात ठेवलं आहे. A few moments later. तर आता हे छान भांडं मी उन्हात ठेवलं होतं आणि सुकून झालेलं आहे. सुकल्यानंतर पुन्हा मी जरा थोडासा एक हात पाण्याचा आणि पाण्यामध्ये स्वच्छ करणार आहे. तर आता काथ्याने थोडंसं घासते, अगदी अलगद घासायचं आहे आणि थोडासा हात फिरून छान स्वच्छ धुवून घेते. तर आता बघू शकता हे आपलं जेवण करण्यासाठी हे भांडं रेडी झालेलं आहे. आता ह्याच्या नंतरची प्रोसेस मी सगळं काही तुम्हाला सांगते. तर जेवण करायचं असेल तर तुम्ही त्याच्या आधी आता ही सगळी प्रोसेस तर मी तुम्हाला दाखवली आहे. पण जेवण करताना त्याच्या आधी हे मी गरम पाणी करून घेते. ते गरम पाणी केलेलं ते वापरायचं नाही आहे, फेकून द्यायचं आहे. मातीची भांडी कधी जेवण बनवल्यानंतर खाली असं रिकामं ठेवायचं नाही. त्याच्या खाली काहीतरी असं स्टँड किंवा प्लेटवर तुम्ही ते भांडं ठेवून द्या आणि ते गुळगुळीत असतं त्याच्यामुळे ते तडा जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे त्याच्या खाली प्लेट किंवा तुम्ही स्टँड ठेवून द्या आणि त्याच्यावर गॅसवरून उतरून ते भांडं स्टँडवर ठेवा. तर जेवण करायच्या वेळेस कसं वापरायचं हे भांडं मी तुम्हाला सांगते. तर ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून मग गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. तर तेव्हा त्याच्यानंतर आपण जेवण करायला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला कधीही भांडं खाली असतानाच त्याच्यात तेल टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही ते भांडं गॅसवर ठेवा. किंवा तुम्ही आता असंच जर भांडं ठेवलं ना तर ते भांडं तडकू शकतं, खराब होऊ शकतं. आणि गॅसवर कधीही असंच डायरेक्टली भांडं ठेवायचं नाही आणि जेवण बनवायचं नाही. कधीही खाली भांडं ठेवून त्याच्यात तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर गॅसवर ठेवायचा. गॅसची फ्लेम कधी पण बारीक स्लोच ठेवायची. स्लो गॅसवरच जेवण पूर्ण बनवून द्यायचं. फक्त मातीच्या भांड्यामध्ये वेळ लागतो कारण ती गॅसची फ्लेम आपण स्लो करतो, त्यासाठी वेळ लागतो. पण हे करणं जरुरी आहे. जर तुम्ही फास्ट गॅस केला तर ह्याच्यावर भांडं खाली तडकू शकतं आणि फुटू शकतं, त्याच्यामुळे तडा जातं किंवा खराब होतं.
तडा जातो किंवा खाली फुटतं, ढपले निघतात त्याचे मातीचे, तर मग ते उपयोगी होत नाही. तर त्यासाठी काय करायचं, त्याला लावतं तुम्ही माहितीच असेल, ती चेहऱ्याला लावण्याची मुलतानी माती असते. ती माती तुम्ही अशी भिजवून त्याला असा छानसा पाठीमागे लेप द्यायचा आणि तो लेप देऊन तो तुम्ही उन्हामध्ये 2 दिवस सुकून द्यायचा आहे. छान कडकडीत सुकल्यानंतर पुन्हा त्याची प्रोसेस तशीच करायची. तेल वगैरे लावून छान स्वच्छ उन्हामध्ये ठेवायचं आणि नंतर मग ते वापरण्यास उपयोगी ठरतं. तर ही झालं सगळी मातीची भांडी आणल्यापासून ते तुम्ही कशी वापरायची, ते खराब झाल्यावर काय करायचं, हे सगळं काही मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. तर कशी वाटली माहिती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येईल. चला, व्हिडिओचा मी इथेच एंड करते. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.